खाऱ्या वांग्याची रेसिपी खूप सोपी आहे. त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या, खोबरं, शेंगदाणे, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर वांगे स्वच्छ धुवून त्याचे असे काप करून घेतलेले आहे आणि ह्याच्यात एक्स्ट्राचा कुठलाही मसाला जाणार नाही, फक्त हळद आणि मीठ असं चवीनुसार टाकलेलं आहे. आणि ते व्यवस्थित मिक्स करून ते वांग्याच्या कापामध्ये भरून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते. हिरव्या मिरचीचीच आहे, त्यात कुठलाही एक्स्ट्राचा मसाला घातलेला नाही आहे. आणि नंतर त्यासाठी फोडणी देऊन घ्यायची आहे. त्या फोडणीमध्ये जिरं, कोथिंबीर, लसूण, हळद असं फोडणी दिलेली आहे. नंतर ते काप वांग्याचे आहेत ते तेलात परतून घेतलेले आहेत. नंतर राहिलेला तो मसाला आहे ना वाटलेला, तोही त्यात ॲड केलेला आहे. ते छान परतून तेलात छान परतून घेतल्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी टाकून ह्याची सुक्की ही भाजी करू शकता. खूप छान लागते ते शिजवून घेतल्यानंतर. सुक्कं खारं वांगं ही छान लागतं, पण मी तर रस्सा